गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स, वेलकम टू ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ BIB. आजच्या लेक्चरमध्ये ॲनिमल किंगडममधला नेक्स्ट क्लास आपण पुढे कंटिन्यू करू, ज्याचं नाव आहे क्लास एव्ज. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लास ॲम्फिबियन्स, क्लास रेप्टालिया कंप्लीट केला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत क्लास एव्ज. बाळांनो, एव्जचा अर्थ आहे बर्ड्स, लक्षात ठेवायचे. आज आपण बर्ड्स बद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ओके, क्लास बर्ड म्हटलं तरी चालेल. फर्स्ट पॉइंट आपण इथे कंटिन्यू करू. यांचं हॅबिटेट काय आहे? बर्ड्स कुठे प्रेझेंट असतात सर्वांना माहीत आहे. तर मोस्टली बर्ड हे झाडावर प्रेझेंट असतात, म्हणून हॅबिटेटबद्दल आपण यांच्या लिहितो की दीज आर आर्बोरियल और एरियल म्हणतो आपण. आर्बोरियल किंवा एरियल म्हणजे हवेमध्ये फ्लाइंग करतात, म्हणून यांना हवेत राहणारे किंवा झाडावर राहणारे असं आपण म्हणतो. मोस्ट ऑफ टाईम ते एअरमध्ये स्पेंड करतात किंवा झाडावर स्पेंड करतात. लक्षात येते, हॅबिटेट आहे आर्बोरियल किंवा एरियल, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट सेकंड पॉईंट आपण यांच्याबद्दल पाहूया, बर्ड्सबद्दल. आता सर्वांना माहीत आहे की बर्ड्स यांच्यामध्ये जॉ प्रेझेंट असतो का? तर जॉ प्रेझेंट असतो का? यस, जॉ प्रेझेंट अँड मॉडिफाईड झालेला असतो तो. मॉडिफाईड इंटू बिक, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे जॉ प्रेझेंट असतो आणि तो मॉडिफाईड होऊन काय तयार झालेले असते बाळा? यस, पक्षामध्ये चोच असते, बरोबर, चोच असते, म्हणून याला बिक म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आता तुम्ही बर्डला जर केअरफुली पाहिलेलं असेल तर बर्डच्या बॉडीवर काय प्रेझेंट असतात? फिदर्स प्रेझेंट असतात. म्हणजे बॉडी कवर्ड बाय फिदर्स. फिदर्स म्हणजे काय आहेत? पंख, आणि हे यांचं कॅरेक्टरिस्टिक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे पूर्ण बॉडीवर काय प्रेझेंट असतात? तर फिदर्स प्रेझेंट असतात, लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहूया. यांची जर स्किन आपण पाहिली तर स्किन इज ड्राय अँड विदाऊट स्किन ग्लँड. स्किन ग्लँड म्हणा किंवा स्किन ग्लँड, एक्सेप्ट फ्यू ऑइल ग्लँड्स present in टेल रिजन. लक्षात ठेवायचं आहे. काय पॉईंट लिहिलं बाळा? स्किन कशी असते? ड्राय असते. स्किन ड्राय असते अँड विदाऊट स्किन ग्लँड असते, लक्षात ठेवायचं. यांच्या पूर्ण स्किनवर ग्लँड नसतात. आपल्या कशा स्किनवर ग्लँड आहेत? कुठं सिबेसियस ग्लँड आहेत, कुठं स्वेट ग्लँड आहेत, त्या घाम सिक्रेट करण्याचं काम करतात. अशा प्रकारे यांच्या स्किनवर ग्लँड ॲब्सेंट असतात, ड्राय स्किन असते. एक्सेप्ट जो टेल रिजन आहे, पाठीमागचा जो रिजन आहे, तर त्या टेल रिजनमध्ये ऑइल ग्लँड प्रेझेंट असतात. यस, ते ऑइली सिक्रेशनचं काम करतात, हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 4 पॉईंट लिहिलेत एव्जबद्दल. हॅबिटेट आहे आर्बोरियल किंवा एरियल हॅबिटेट आहे. जॉ प्रेझेंट आहे आणि तो मॉडिफाय होऊन बिक तयार झाली, चोच तयार झाली पक्षाची. बॉडी कव्हर केलेली आहे पूर्णपणे फिदर्सने, हे अत्यंत महत्त्वाचं फीचर आहे. यस, यांच्याकडे यस पंख आहेत, आपण असं म्हणू शकतो. नेक्स्ट, यानंतर स्किन कशी आहे? ड्राय आहे, विदाऊट स्किन ग्लँड आहे, एक्सेप्ट फ्यू ऑइल ग्लँड प्रेझेंट इन टेल रिजन. क्वेश्चन असतो की ऑइल ग्लँड कोणत्या रिजनमध्ये प्रेझेंट आहेत? तर टेल रिजनमध्ये प्रेझेंट आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट, यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया की यांच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन कसे आहेत. यांच्या बॉडीवर पियर अपेंडेजेस प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं. यांच्या बॉडीवर 4 लिंब प्रेझेंट असतात असं आपण म्हणू. नेक्स्ट पॉईंट मी इथं कंटिन्यू करतो. लिम्स. आपण लिम्सबद्दल जर पाहिलं तर 2 पियर असतात, लक्षात ठेवायचे. लिम्समध्ये 2 पियर प्रेझेंट असतात. यामध्ये आपण जर 4 लिंब जर घेतले 4 लिंब, तर 4 लिम्स मॉडिफाईड
मॉडिफाईड इंटू विंग्स. अत्यंत महत्त्वाचं आहे. 4 limbs मॉडिफाईड इंटू विंग्स which help for flying. ओके, पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात. लक्षात येते सर्वांना. जे 4 limb आहेत, समोरचे जे हातासारखे जे ऑर्गन आहेत, समोरचे जे 4 limb आहेत, तर ते मॉडिफाईड होऊन काय तयार झालंय, तर त्यांच्यापासून तयार झालेत विंग्स तयार झालेत. आणि विंग्स कशाला मदत करतात, तर हे फ्लाईंगसाठी मदत करतात, उडण्यासाठी मदत करतात. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट यानंतर जे हँडलिम आहेत, हँडलिम लक्षात ठेवायचं आहे. हँडलिम्स कवर्ड बाय बघा, हँडलिम्स कवर्ड बाय स्केल्स. यांच्या हँडलिम्सवर स्केल्स असतात. हँडलिम्स कवर्ड बाय स्केल्स अँड मॉडिफाईड फॉर किंवा हेल्प फॉर वॉकिंग, स्विमिंग and clasping of tree branch. समजते का सर्वांना? काय लिहिलं आहे? 4 limb विंगमध्ये कन्वर्ट झाले. मग हँडलिम कशामध्ये कन्वर्ट झालेत, तर हँडलिम कवर्ड बाय स्केल. हँडलिमवर हे स्केल असतात. ओके, आणि हे मॉडिफाईड होऊन कशाला मदत करतात, तर त्या पक्षाला चालण्यासाठी मदत करतात, किंवा पाण्यामध्ये पोहण्यासाठी मदत करतात, किंवा एखाद्या झाडावर बसल्यानंतर ब्रँचला धरून ठेवण्यासाठी मदत करतात. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर तुम्ही कधी पक्षाचा जर पाय पाहिला, तर अशा प्रकारे हा जर पक्षाचा पाय आहे, हे अशा प्रकारे याचे फिंगर्स वगैरे असतात. तर याच्यामध्ये जे पाण्यात राहणारे पक्षी असतात, तर यांच्यामध्ये या 2 फिंगरला कनेक्ट करणारे असे पडदे असतात, आणि त्यामुळं ते स्विमिंग करायला त्यांना मदत होते. लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. समजतंय? तर हँडलिम आणि 4 limb याच्याबद्दल तुमच्या लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट यानंतर पुढे जाऊ आपण एक्सक्रिटरी सिस्टमकडे. एक्सक्रिटरी सिस्टम कशाला मदत करते आणि कोणता ऑर्गन एक्सक्रिशनचं काम करतो बघू आपण पक्ष्यांमध्ये पण. ओके, नेक्स्ट याच्या अगोदर आपण अजून 1-2 पॉईंट घेऊ. सिंपल. यांच्यामध्ये जर आपण एक्झोस्केलेटन पाहिलं, तर एक्झोस्केलेटनमध्ये आपल्याला सांगता येईल की एक्झोस्केलेटनमध्ये फिदर्स आहेत. यांच्या फिदर्स जे आपल्याला डोळ्यांना दिसत आहे ते फिदर्स, अँड यांच्या बॉडीवर स्केल्स पण प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवायचं. फिदर्स अँड स्केल्स प्रेझेंट आहेत. यांचं जर आपण एंडोस्केलेटन पाहिलं, तर एंडोस्केलेटनमध्ये आपण सांगू शकतो, एंडोस्केलेटन कसं आहे, तर यांच्या बॉडीमध्ये पूर्णपणे बोन तयार झालेले आहेत. म्हणजे एंडोस्केलेटन कसं आहे, बोनी आहे. लक्षात ठेवायचं. एंडोस्केलेटन कसं आहे, बोनी आहे. पण यांच्यासोबत एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की जे ही लॉंग बोन आहेत, लॉंग बोन्स आर हॉलो. लॉंग बोन्स कशा आहेत, हॉलो आहेत. लक्षात ठेवायचं. लॉंग बोन्स आर हॉलो and contain cavity. लक्षात ठेवायचे. contain cavities called pneumatic बोन्स. यांना आपण न्यूमॅटिक बोन म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रेझेन्स ऑफ बोनमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असणारे बोन हे कुणामध्ये प्रेझेंट असतात, तर हे पक्षाच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. लॉंग बोन आर हॉलो अँड कंटेन कॅव्हिटीज कॉल्ड न्यूमॅटिक बोन विच हेल्प फॉर फ्लाइंग. म्हणजे पक्ष्यांना हवेमध्ये उडण्यासाठी हे मदत करतात. लक्षात ठेवायचं. म्हणजे बॉडी वेट कमी करतात आणि ते पक्षाला इझिली फ्लाइंग करता यावं याच्यासाठी मदत करतात. पर्टिक्युलर क्वेश्चन असतो की न्यूमॅटिक बोन हे कुणामध्ये प्रेझेंट आहेत, तर ते बर्ड्समध्ये प्रेझेंट आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. यांच्यामध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन कोणता आहे, एक्सक्रिटरी ऑर्गन. तर बाळांनो यांच्यामध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन हा किडनीचा आहे. एक्सक्रिटरी ऑर्गन कोणता आहे, किडनी. आणि जे एक्सक्रिटरी वेस्ट आहे, तर हे एक्सक्रिटरी वेस्ट काय काढतात, तर हे युरिक ॲसिड बाहेर टाकतात.
काय बाहेर टाकतात बॉडीच्या? युरिक ॲसिड. म्हणून यांना आपण युरिकोटेलिक म्हणतो, लक्षात ठेवायचं आहे. युरिकोटेलिक असं आपण यांना म्हणतो. एक्झोस्केलेटनमध्ये काय आहे? फिदर्स आणि स्केल्स आहेत बॉडीवर. एंडोस्केलेटन कसं आहे? बोनी आहे, पण लॉंग बोनमध्ये कॅव्हिटी आहेत, म्हणून त्याला न्यूमॅटिक बोन म्हणतो. एक्सक्रिटरी ऑर्गन हा किडनी आहे. काय एक्सक्रीट करतात? तर नायट्रोजनस वेस्ट हा युरिक ॲसिड बाहेर टाकतात, म्हणून यांना आपण युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम म्हणतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे. नेक्स्ट, डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल जर पाहिलं, बर्ड्सच्या डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ह्युमनसारखीच डायजेस्टिव्ह सिस्टम यांच्याकडे प्रेझेंट आहे. नेक्स्ट पॉईंट आपण पुढे कंटिन्यू करू. डायजेस्टिव्ह सिस्टम बघा, आणि डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल आपल्याला सांगता येईल की यांच्या बॉडीमध्ये जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, तर ही डायजेस्टिव्ह सिस्टम कंप्लीट आहे, कंप्लीट विथ एक्स्ट्रा चेंबर्स like crop and gizzard प्रेझेंट. ओके, यांच्यामध्ये एक्स्ट्रा चेंबर्स प्रेझेंट आहेत, आणि एक्स्ट्रा चेंबर्स प्रेझेंट आहेत कोणते? क्रॉप आणि गिझार्ड. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्रॉप आणि गिझार्ड हे प्रेझेंट आहे, जे डायजेशनला मदत करतं. लक्षात ठेवायचं आहे. क्रॉप फूड स्टोरेजसाठी मदत करतो, आणि गिझार्ड हे ग्राइंडिंगसाठी, फूड ग्राइंडिंगसाठी मदत करतो. यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, यानंतर पुढे आपण पाहूया रिस्पायरेटरी सिस्टम. ओके, आणि रिस्पायरेटरी सिस्टमबद्दल आपण सांगू शकतो की रिस्पायरेटरी सिस्टममध्ये यांच्याकडे लंग्स प्रेझेंट आहेत, प्लस इयर सॅक प्रेझेंट असतात. हेल्प विच सप्लिमेंट टू रिस्पिरेशनला सप्लिमेंट करतात. लक्षात ठेवायचं. ओके, रिस्पायरेटरी सिस्टम आहे. रिस्पायरेटरी सिस्टममध्ये लंग्स आहेत, प्लस इयर सॅक प्रेझेंट आहेत, विच सप्लिमेंट टू रिस्पिरेशनला मदत करण्यासाठी लंग्ससोबत एक बॅग जोडलेली असते, ती या एक्सक्रिशनसाठी मदत करते. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आपण क्रॅनियल नर्वचा विचार केला. क्रॅनियल नर्व बर्ड्समध्ये पण बर्डमध्ये 12 पेयर्स असतात. लक्षात ठेवायचं. 12 पेयर्स क्रॅनियल नर्व यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. बर्ड्सबद्दल आपण पाहिलं तर हे कसे आहेत? तर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत. ओके, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत म्हणजे काय आहे? तर यांना आपण म्हणतो होमोथर्मिक. आणि होमोथर्मिकचा अर्थ काय आहे? तर हे बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करतात. बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करतात. समजतंय? म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर बदललं तर बॉडीचं टेम्परेचर त्याच्यानुसार बदलत नाही. स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतं. जसं ह्युमन बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल हे 37 डिग्री सेल्सिअस असतं, तर हे आपण जसं कॉन्स्टंट ठेवतो तशाच प्रकारे हे पण काय आहेत? वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहेत, आणि बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतात. एव्स बर्ड्स. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, रेस्पिरेशनसाठी लंग्स प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, पुढे पाहू आपण CVS बद्दल, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम. आणि बर्डची कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम जर आपण पाहायची म्हटलं तर याच्यामध्ये बघा, नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण CVS कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम. कार्डिओवॅस्क्युलर सिस्टममध्ये आपण सांगूया की बर्डकडे 4 चेंबर हार्ट आहे बाळांनो. किती चेंबर? 4 चेंबर हार्ट आहे. 4 चेंबर हार्ट म्हणजे काय आहे? तर याच्याकडे 2 ऑरिकल आहेत प्लस 2 वेंट्रिकल आहेत. राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल, अशा प्रकारे 4 चेंबर हार्ट आहे. आणि यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेशन प्रेझेंट असतं. क्लोज सर्क्युलेशन. ओके, बर्ड्समध्ये पण कोणतं आहे? क्लोज सर्क्युलेशन आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, लास्ट पॉईंट आपण घेऊया. यांच्यामध्ये मोड ऑफ रिप्रोडक्शन कसं आहे? मोड ऑफ रिप्रोडक्शन. आणि मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये पॉईंट नंबर 1, सेक्सेस आर सेपरेट.
सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल आणि फिमेल बर्ड हा वेगवेगळा असतो. यानंतर यांच्यामध्ये जर आपण फर्टिलायझेशन पाहिलं तर फर्टिलायझेशन हे इंटरनल असतं. फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे. बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होतं. यानंतर हे ओव्ही पॅरस आहेत. यस, बर्ड सर्वांना माहीत आहे की एग बिअरिंग आहेत, एग देतात, ओव्ही पॅरस आहेत. आणि यांची जर आपण डेव्हलपमेंट पाहिली तर डेव्हलपमेंट ही डायरेक्ट आहे. डेव्हलपमेंट कशी आहे तर ही डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे म्हणजे बर्डचं जर पिल्लू पाहिलं तुम्ही तर ते एक्झॅक्ट बर्डसारखं असतं, म्हणून डेव्हलपमेंट कशी आहे, डायरेक्ट आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण आता एक्झाम्पल पुढे पाहू. एक्झाम्पल पहा मग पुढे. फर्स्ट एक्झाम्पल आहे कार्वोस, आणि कार्वोसलाच आपण म्हणतो क्रो. सिंपल आहे लक्षात ठेवण्यासाठी. कार्वस क्रो आहे. क्रो म्हणजे कावळा. यस, बर्ड आहे. सेकंड वन आहे कोलंबा. कोलंबाचं नाव आहे पिजेन. पिजेनला आपण मराठीमध्ये पारवा म्हणतो. तिसरं एक्झाम्पल आहे सिटॅकुला, आणि सिटॅकुला याचं कॉमन नाव आहे पॅरेट, लक्षात ठेवायचं आहे. चौथं एक्झाम्पल आहे स्त्रुतिओ. स्त्रुतिओचं एक्झाम्पल आहे ऑस्ट्रिच, लक्षात ठेवायचं आहे. पेव हा पिकॉक आहे, लक्षात ठेवायचं आहे. पेव पिकॉक. आणि पिकॉक काय आहे तर हा एक नॅशनल बर्ड आहे, आपला लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल बर्ड आहे इंडियाचा. क्वेश्चन येऊ शकतो, तर पिकॉक याच्या समोर लिहून घ्यायचं आहे. सिक्स्थ एक्झाम्पल आहे ॲप्टेनोडाइट्स, आणि ॲप्टेनोडाइट्स ह्याचं जे नाव आहे तर हे नाव आहे याचं कॉमन पेंग्विन. पेंग्विन सर्वांना माहीत आहे, तर तो ॲप्टेनोडाइट्स आहे, लक्षात ठेवायचं आहे. न्यूओफ्रॉन हा वल्चर आहे. हा न्यूओफ्रॉनला वल्चर म्हणतो, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. असे काही बर्ड्स आहेत जे फ्लाईटलेस आहेत, म्हणजे उडू शकत नाहीत. फ्लाईटलेस बर्डमध्ये ऑस्ट्रिच आणि इमू हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. ऑस्ट्रिच आणि इमू हे दीज आर द फ्लाईटलेस बर्ड. ओके, एक्झाम्पल परत एकदा बघा. कार्वोस, क्रो, कोलंबा, पिजेन, सिटॅकुला, पॅरेट, स्ट्रुतिओ, ऑस्ट्रिच, पेव, पीकॉक, ॲप्टेनोडाइट्स, पेंग्विन आणि न्यूओफ्रॉन वल्चर आहे, लक्षात येते. आणि फ्लाईटलेस बर्ड जे आहेत ते आहेत ऑस्ट्रिच आणि एमो. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लास मॅमॅलिया पुढे कंटिन्यू करू. थँक्यू व्हेरी मच.